तर लास्ट लेक्चरला आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, अँग्युलर वेलोसिटी ओमेगा आणि अँग्युलर ॲक्सेलरेशन अल्फा यांच्याबद्दल थोडीशी माहिती बघितली, म्हणजे त्यांचे डेफिनेशन बघितली किंवा त्यांचा फॉर्म्युला बघितला. थीटाचा फॉर्म्युला तर तो अँगलच आहे, त्यामुळे त्याचा काही फॉर्म्युला येणार नाही. परंतु आपण ओमेगाचा फॉर्म्युला बघितला. ओमेगाचा फॉर्म्युला होता डी थीटा बाय डी टी आणि अल्फाचा फॉर्म्युला होता डी ओमेगा बाय डी टी. याचं एसआय युनिट होतं रेडियन, याचं एसआय युनिट होतं रेडियन पर सेकंड आणि याचं एसआय युनिट होतं रेडियन पर सेकंड स्क्वेअर. त्यानंतर याचं रिलेशन बघितलं होतं एस इज इक्वल टू आर थीटा, याचं रिलेशन बघितलं होतं व्ही इज इक्वल टू आर ओमेगा आणि याचं रिलेशन बघितलेलं ए इज इक्वल टू आर अल्फा. ठीक आहे, बाकीच्या अजून याची बघायची आहेत आपल्याला, कारण ऍक्सिलरेशनची 2-3 वेगळ्या वेगळ्या पद्धतीची रिलेशन्स आहेत, ती सर्व रिलेशन आपल्याला बघायचे आहेत. परंतु लास्ट लेक्चरला मी असं म्हणालो होतो की आपल्याला याची डायरेक्शन्स प्रत्येकाची बघायचे आहेत. तर डायरेक्शन प्रत्येकाची काय आहे ते व्यवस्थित बघूया. ठीक आहे, तर पहिल्यांदा डायरेक्शन बघूया आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ठीक आहे, थीटा. जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असेल, ठीक आहे, जर एखादा पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये असेल तर, आणि जर तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची दिशा ही वरच्या बाजूला असते अशा पद्धतीने. ओके, थीटा. ओके, म्हणजे इट इज गिवन बाय राईट हँड थंब रूल किंवा त्याला राईट हँड स्क्रू रूल सुद्धा म्हणतात. राईट हँड स्क्रू रूल याचा अर्थ काय की समजा एखादी बॉडी अँटी क्लॉकवाईज फिरते, म्हणजेच या पद्धतीने बघा, इथं काय झालेलं आहे तर जी कर्व फिंगर्स आहेत तुमच्या त्या अँटी क्लॉकवाईज दिशा दाखवत आहेत इकडून इकडं. ओके, तर तुमचा जो स्ट्रेच थंब आहे, अंगठा जो आहे, तो कुठल्या दिशेला बाण दाखवतोय तर वरच्या दिशेला. म्हणजे जर पार्टिकल सर्क्युलर मोशन मध्ये अँटी क्लॉकवाईज दिशेला जर फिरत असेल, असं अँटी क्लॉकवाईज दिशेला जर फिरत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची दिशा ही कुठं असते, वरच्या दिशेला असते. ठीक आहे, त्याच उलट तो जर काय झाला खालच्या दिशेला फिरायला लागला, म्हणजे क्लॉकवाईज दिशेला फिरायला लागला, जर पार्टिकल क्लॉकवाईज, इथे बघा हे अँटी क्लॉकवाईज फिरतोय, हा जर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर ओमेगा कुठं आहे, सॉरी थीटा कुठं आहे, वरच्या बाजूला. तेच जर हा क्लॉकवाईज फिरायला लागला, इकडून इकडं क्लॉकवाईज फिरायला लागला तर थीटाची दिशा तुमची कुठे येणार आहे, खालच्या बाजूला येणार आहे. ठीक आहे, तर याला आपण राईट हँड थंब रूल असं सुद्धा म्हणतो. तर थीटाची दिशा तुमची कशानुसार दिली जाते, राईट हँड थंब रूल नुसार दिली जाते. ओके, आता दुसरं आहे ते म्हणजे अँग्युलर ऍक्सिलरेशन, सॉरी अँग्युलर वेलोसिटी. अँग्युलर वेलोसिटी याच्या बाबतीत तर आपल्याला कळलं की क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर वरच्या बाजूला दिशा येईल आणि क्लॉकवाईज फिरत असेल तर खालच्या बाजूला दिशा येईल. आता वेलोसिटीच्या बाबतीत अशी गंमत आहे की लिनियरच्या बाबतीत सुद्धा आपण बघितलं, जिकडं पार्टिकल चाललेला असतो, जिकडं एक्सची किंवा डिस्प्लेसमेंटची दिशा असते तिकडच कुणाची दिशा असते, व्हीची, म्हणजे वेलोसिटीची सुद्धा दिशा असते. सेम नियम या ठिकाणी सुद्धा लागू पडतो. जिकडं तुमची थीटाची दिशा असणार आहे तिकडं कुणाची दिशा असणार आहे, ओमेगाची सुद्धा त्याच साईडला दिशा असणार आहे, तिकडच त्याची दिशा असणार आहे, त्याच दिशेत दोघं एकाच दिशेला असणार आहेत. ठीक आहे, म्हणजे जर क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरत असेल तर थीटा वरच्या दिशेला येतो, ओमेगा सुद्धा वरच्याच बाजूला येणार आहे. आणि जर तुमचे पार्टिकल क्लॉकवाईज दिशेला फिरत असेल तर तुमचा थीटा खालच्या बाजूला येईल आणि ओमेगा सुद्धा खालच्याच बाजूला येईल. थोडक्यात
अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि अँग्युलर व्हेलॉसिटी या दोघांची दिशा कायम एकसारखीच असते हे लक्षात ठेवा. ठीक आहे, दोघांची दिशा एकसारखीच आहे. आता महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे अँग्युलर ऍक्सिलरेशन, कारण त्याची दिशा थोडीशी वेगळ्या पद्धतीने दिली जाते. ठीक आहे, अँग्युलर ऍक्सिलरेशन. ठीक आहे, आता अँग्युलर ऍक्सिलरेशनची दिशा कशी द्यायची, त्यासाठी आपण लिनियर ऍक्सिलरेशन, आपलं जे नेहमीचं ऍक्सिलरेशन आहे त्याची दिशा कशी दिली जाते त्याचं थोडंसं एकदा रिकॅप करतो. ठीक आहे, समजा एखादा पार्टिकल स्ट्रेट लाईन मोशन मध्ये आहे आणि तो असा इकडे चाललेला आहे. ठीक आहे, आणि ऍक्सिलरेशन बॉडीमध्ये कधी असणार आहे, जर त्याची व्हेलॉसिटी काय झाली, चेंज झाली. तर समजा या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी 2 मीटर पर सेकंद आहे आणि इथं जाईपर्यंत त्याची व्हेलॉसिटी 5 मीटर पर सेकंद झाली. ओके, आता पार्टिकल या दिशेला चाललेला आहे, त्याचा 100% अर्थ डिस्प्लेसमेंट सुद्धा तुमची त्याच दिशेला आणि व्हेलॉसिटी सुद्धा त्याच दिशेला असणार आहे. दोघांची दिशा सेम असणार आहे. ठीक आहे, दोघांची दिशा सेम आहे. आता जर बघा, जर पार्टिकलची व्हेलॉसिटी वाढत असेल, ठीक आहे, जर पार्टिकलची व्हेलॉसिटी वाढत असेल, इन्क्रीजिंग व्हेलॉसिटी असेल, तर अशा केसमध्ये जे काय ऍक्सिलरेशन असतं त्याला पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन असं म्हणतात. पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणतात. आणि पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन असेल तर तुमची दिशा ही व्हेलॉसिटीच्या दिशेत असते. ठीक आहे, मग वाक्य व्यवस्थित लिहितो मी, बघा वाक्य काय येईल, इफ द व्हेलॉसिटी of particle increases, the acceleration is called positive acceleration. Okay, positive acceleration, and the direction of direction of acceleration is same as that of velocity. जिकडं व्हेलॉसिटीची दिशा असेल तिकडंच ऍक्सिलरेशनची दिशा असते हे लक्षात ठेवा. म्हणजे या केसमध्ये डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सिलरेशन हॅव सेम डायरेक्शन. बरोबर आहे, या केसमध्ये या तिघांची दिशा कशी असणार आहे, सेम असणार आहे. कधी, जर व्हेलॉसिटी वाढली, 2 ची काय झाली, 5 झाली. तर आता समजा उलट गणित झालं काहीतरी, आधी पार्टिकल काय आहे, व्हेलॉसिटी मध्ये आहे जास्त, समजा 5 मीटर पर सेकंड मध्ये, आणि इथून इकडे जाताना चाललाय त्याच दिशेला, राईट हँड साईडला चाललाय, त्याची व्हेलॉसिटी काय झाली, कमी झाली, 3 मीटर पर सेकंड झाली, व्हेलॉसिटी काय झाली, कमी झाली. अशा केसमध्ये जर व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल तर ऍक्सिलरेशनची दिशा ही व्हेलॉसिटीच्या अपोजिट साईडला असते, आणि अपोजिट साईडला असल्यामुळे त्याला निगेटिव्ह ऍक्सिलरेशन असं म्हणतात. किंवा त्याला 2-3 नाव आहेत. एक आहे निगेटिव्ह ऍक्सिलरेशन, ओके, किंवा त्याला रिटार्डेशन असं सुद्धा म्हणलं जातं, किंवा त्याला डिसलरेशन सुद्धा म्हणलं जातं. डिसऍक्सिलरेशन. ओके, डिसलरेशन म्हणजे मी वाक्य काय लिहिणार, इफ द व्हेलॉसिटी ऑफ पार्टिकल काय डिक्रीजेस, बरोबर ना, if the velocity of particle decreases, the acceleration is called as, कसलं acceleration म्हणणार त्याला, negative acceleration. And बरोबर आहे, and the direction of A is, आता काय येणार आहे, सेम एज that येणार नाही, is opposite to the velocity. The direction of the acceleration is opposite to the velocity. म्हणजे व्हेलॉसिटीच्या कशा असणार आहे, बरोबर उलट्या दिशेला असणार आहे. आणि इन धिस केस, आता या केसमध्ये मात्र एक्स आणि व्ही ची दिशा सेमच असणार आहे, ती कायम सेमच असते, परंतु ऍक्सिलरेशन मात्र आता व्ही च्या दिशेत किंवा एक्सच्या दिशेत नसणार, ते कसं असणार आहे, उलट्या दिशेला असणार आहे. अशा वेळी आपण त्याला निगेटिव्ह ऍक्सिलरेशन, रिटार्डेशन किंवा डिसेलरेशन असं म्हणतो. हे झालं सगळं लिनियर मोशनच्या बाबतीत. मी सेम आहे अशी अॅनालॉजी कशाच्या बाबतीत लावणार आहे, तर अँग्युलर व्हेलॉसिटीच्या बाबतीत किंवा सर्क्युलर मोशनच्या बाबतीत लावणार आहे. काय येईल, ठीक आहे, तर समजा एखादा पार्टिकल आहे
की जो सर्क्युलर मोशन मध्ये आहे. ओके. आणि जसं मी मगाशी म्हणालो की जर तो अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत असेल तर आपण मगाशीच बघितलेलं आहे की त्याची डिस्प्लेसमेंटची म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची किंवा अँग्युलर व्हेलॉसिटीची दिशा कुठं असते, अपवर्ड असते. ठीक आहे. तुमचा थीटा असू दे किंवा ओमेगा असू दे, तो काय असणार आहे, वरतीच असणार आहे. आता समजा या पार्टिकल जो फिरतोय त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. समजा या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी काहीतरी 2 रेडियन पर सेकंद आहे आणि इथं जाईपर्यंत त्याची व्हेलॉसिटी 5 रेडियन पर सेकंद झाली, तर आपण म्हणणार आहे की या बॉडीमध्ये काय आहे, अँग्युलर ऍक्सेलरेशन आहे, त्याची व्हेलॉसिटी कॉन्स्टंट नाही. आणि जर असं असेल तर ते अँग्युलर ऍक्सेलरेशनची दिशा ही व्हेलॉसिटीच्या दिशेत असते. मी वरती आहे खालती आहे अशी भाषा वापरणार नाही. मी काय सांगतोय, जर व्हेलॉसिटी वाढत असेल तर अँग्युलर ऍक्सेलरेशनची दिशा व्हेलॉसिटीच्या दिशेत असते. मग व्हेलॉसिटी कुठल्या दिशेत आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आत्ताच्या केसमध्ये व्हेलॉसिटी वरती आहे, अल्फाची दिशा सुद्धा कुठं असणार आहे, वरतीच असणार आहे. ठीक आहे. पण जर पार्टिकलची व्हेलॉसिटी अँटी क्लॉकवाईजच फिरतोय, ठीक आहे, अँटी क्लॉकवाईजच फिरतोय, त्याची काही दिशा बदललेली नाही, मी अँटी क्लॉकवाईज फिरतोय, फक्त व्हेलॉसिटी त्याची काय झाली, पुढे जाईल तशी कमी झाली. म्हणजे या ठिकाणी तो 5 रेडियन पर सेकंद फिरत होता, इथं येईपर्यंत 3 रेडियन पर सेकंद झाला, म्हणजे व्हेलॉसिटी काय झाली, कमी झाली. तर अशा केसमध्ये तुमची जी अँग्युलर ऍक्सेलरेशन असतं ते बरोबर काय आहे, वेगळ्या रंगाने दाखवतो जरासं. अँग्युलर ऍक्सेलरेशन हे तुमचं व्हेलॉसिटीच्या अपोजिट दिशेला असतं, बरोबर अपोजिट दिशेला असतं. ठीक आहे. म्हणजे तुमची अल्फाची दिशा इकडे येणार आहे, दिस इज अल्फा. कधी जर व्हेलॉसिटी कमी होत असेल तर, आणि अशा पद्धतीचा जो अल्फा आहे त्याला निगेटिव्ह, मगाचेच शब्द आहेत, निगेटिव्ह अँग्युलर ऍक्सेलरेशन असं म्हणायचं. ठीक आहे, कळलं? बघा पुन्हा एकदा सांगतो, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत असेल तर थीटाची आणि ओमेगाची दिशा सेम कुठं असणार आहे, वरच्या बाजूला. आणि जर व्हेलॉसिटी वाढत असेल तर ओमेगाची आणि अल्फाची दिशा सेम वरच्याच बाजूला जाणार आहे. आणि तेच जर व्हेलॉसिटी कमी होत असेल तर अल्फाची दिशा बरोबर ओमेगाच्या काय असणार आहे, उलट्या बाजूला असणार. ओके. तर हे होतं दिशेच्या बाबतीत. ह्याच्या पुढचा जो पॉइंट आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ठीक आहे. थँक्यू.